विरुद्ध सीबीआयने नवा गुन्हा दाखल केलेला आहे। जळगावचं जे प्रकरण होतं त्याच्या विरुद्ध निंबोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला। याच प्रकरणात सीबीआयने प्राथमिक चौकशी करून हा अनिल देशमुखांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे। अगदी योग्य आहे। अनिल देशमुखांविरुद्ध जो गुन्हा दाखल झाला हा अतिशय योग्य आहे। आपण बघितलं असेल तत्कालीन SP पोलीस अधीक्षक जळगावचे प्रवीण मुंडे यांनी जे स्टेटमेंट दिलेलं आहे की मला अनिल देशमुखांनी मला खोटा गुन्हा दाखल करायला भाग पाडलं, माझ्यावर खूप प्रेशर आणलं आणि म्हणून मला तो करावा लागला, ही वस्तुस्थिती आहे। वारंवार मी हे सांगतो आणि ते स्पेशल PP चव्हाण आहे त्यांच्या बोलण्यातून तेच निष्पन्न झालेलं आहे की अनिल देशमुखांनी आम्हाला हा गुन्हा दाखल करायला किती मदत केली हे त्यांनीसुद्धा म्हटलेलं आहे। हे रेकॉर्ड आहे, हे व्हिडिओ रेकॉर्डिंग आहे। त्यामुळे अनिल देशमुखांनी अतिशय म्हणजे खालच्या शब्दामध्ये SPंना बोलून त्यांच्यावर प्रेशर टाकून दडपण आणून माझ्याविरुद्ध हा गुन्हा मुक्ताईनगर तालुक्यामध्ये त्या निंबोरा पोलीस स्टेशन आहे त्या पोलीस स्टेशनमध्ये 500-600 किलोमीटर लांब पुण्याहून हा त्या ठिकाणी दाखल करायला लावलेला आहे आणि अतिशय बळजबरीने दाखल करायला लावलेला आहे। त्यामुळे त्यांच्यावर जो गुन्हा दाखल झालेला आहे तो योग्यच आहे। त्यांच्यावर जी कारवाई होणार आहे ती अतिशय योग्यच आहे। नाहीतर त्यांनी माझ्यासमोर सांगावं की खोटं आहे म्हणून। त्यांनीच मला सांगितलं की माझ्यावरही खूप दडपण आहे म्हणून मला बोलावं लागतं आहे म्हणून। अनिल देशमुखांनी मला स्वतः सांगितलं की माझ्यावर वरतून खूप मोठं दडपण आहे त्यामुळे मला हा गुन्हा दाखल करावा लागला, SPंना मला दम भरावा लागला, हे अनिल देशमुखांनी मला स्वतः सांगितलं आहे। ते नाही म्हणतील तर त्यांना विचारा आपण जाऊन, आपण बोललात की नाही म्हणून। हे ते काल आता याच गुन्ह्यावरून का असं म्हणतात की ते जनतेचा कौल बघून देवेंद्र फडणवीस यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे, त्याच्यामुळे माझ्या विरुद्ध एकट कारस्थान आहे, अशा धमक्यांना दबावाला मी भीक घालत नाही न डगमगता। माझं त्यांना आव्हान आहे, त्यांनी बोलले की नाही मला त्यांनी सांगावं माझ्यासमोर येऊन। ते बोलले नाही म्हणून मला माझ्यावर आणि त्यांनी मला हेही सांगितलं की आपण पवार साहेबांना भेटून घ्या या बाबतीमध्ये। माझं त्यांचंही माझ्यावर मोठं दडपण आहे, त्यांचंही माझ्यावर दडपण आहे हे त्यांनी सांगितलं। खडसे वारंवार मला फोन करतात, पवार साहेबांकडे जाताना पवार साहेब मला खूप दडपण करतात की काही करून याच्यावर गुन्हा दाखल करा, याला संपवा। हे अनिल देशमुख माझ्याशी बोलले की नाही विधानसभाच्या सभागृहामध्ये बोलले की नाही त्यांनी विचारावं, त्याला विचारा आपण जाऊन। काल एक अंजली दमन यांनी ट्विट केलं आहे, त्यांनी BMCच्या भरतीवरून अटी शर्तींवरून ट्विट केलं आहे। ते म्हणतात की 10वी पास अर्थमंत्री चालतात देशाला, महाराष्ट्र चालवतात, त्याच्यामध्ये तुमच्या पण शिक्षणाचा त्यांनी उल्लेख केला आहे की गिरीश महाजनांचं शिक्षण SY.B.Com झालेलं आहे, मंत्री गुलाबराव पाटलांचं 10वी पास झालेलं आहे। हे सर्व मंत्री शिक्षण महाराष्ट्र चालवतात तर BMCच्या भरतीसाठी 10वी पास आणि पदवी पहिल्याच प्रयत्नात पास झाल्याची अटी शर्ती का, असं त्यांनी म्हटलं आहे। वाटतं बाबासाहेब आंबेडकर, भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांनी घटना लिहिलेली आहे, त्या घटनामध्ये सगळा उल्लेख आहे। ठेंगाछाप मारणारे अंगठा मारणारे पण लोक आमदार आहेत, आम्ही तरी B.Com आहोत, ग्रॅज्युएट आहोत, त्याच्यामध्ये काय अडचणीचं काय, याच्यामध्ये कुठे क्वालिफिकेशन नाही आहे। पण आता कुठे आपल्याला काम करायचं झालं तर इंजिनियरच्या ठिकाणी इथे धरण बांधायचं आहे, आता आपण म्हणू का बरं तुम्हाला 10वी पास का नको, तर असं चालणार आहे का? मला वाटतं असं चालणार नाही। प्रत्येक विषयावर ज्या वेळेला सेवेमध्ये आपण जातो तर त्यावेळेला क्वालिफिकेशन ठरलेलं आहे, तर त्या क्वालिफिकेशनप्रमाणे त्या ठिकाणी भरती होत असते। आता इंजिनियरच्या ठिकाणी इंजिनियर घेणार, डॉक्टरच्या ठिकाणी डॉक्टर घेणार, चार्टर्ड अकाउंट असेल तर म्हणजे कुठे काही अकाउंटचा विषय असेल तर अकाउंटंट घेणार। मला वाटतं की ह्या विषयाचा आणि शिक्षणाचा कुठे संबंध नाही। पण दमान्य काय म्हणल्यात अंजलीचंही मला याबाबतीत माहिती नाही, मी निश्चित त्यांच्याकडे माहिती बघेल, आपल्याकडूनही घेईल, त्यांच्याशी बोलेल या विषयावर मी। फरार शिल्पकार जो होता जयदेव आपटे त्याला काल अटक झालेली आहे, काय सांगाल? तो बऱ्याच दिवसापासून फरार होता, पुतळ्यावर ते झालीच पाहिजे, त्यांनी चूक केलेली आहे, त्याला अटक झाली, योग्य झालेलं आहे, पोलीस त्याच्या शोधामध्ये होते आणि आता त्याच्यावर योग्य ती कारवाई आणि कठोर कारवाई ही झालीच पाहिजे, ही आमची मागणी। त्याच्यावरून संजय राऊत म्हणतात की जयदेव आपटेला वाचवणारे जे सूत्रधार आहेत ते मोकाट आहेत, अजून सूत्रधार हे सरकारमध्येच असं ते म्हणतात। तर मला कळत नाही आहे काय, मला असं वाटतं की राऊतांच्याबद्दल काय बोलावं, ते वाटेल ते तोंडात येईल ते बोलत असतात, त्यांना काही त्यांचा मी परत ते सांगतो की त्यांच्या जिभेला कुठे हाड नाही, त्यामुळे ते त्यांची गाडी सकाळपासून सुटलेलीच असते नॉनस्टॉप। काल रक्षा खडसेंनी परत बोलताना इच्छा व्यक्त केलेली आहे, काय जसं एकनाथ खडसेंनी म्हटलं आहे की मी 15 दिवस अजून वाट पाहिल भाजप प्रवेशाची, जर भाजपने मला घेतलं नाही तर मी परत राष्ट्रवादीचं काम सुरू करेल, असं एकनाथ खडसेंनी म्हटलं आहे। मला काहीच माहिती त्याबद्दल, त्यांना माझ्या शुभेच्छा सगळ्या ठिकाणी, कुठेही या, इकडे जा तिकडे जा, शुभेच्छा माझ्या त्यांना। याच्यावर त्यांनी म्हटलं, रक्षा खडसेंनी म्हटलं की गिरीश महाजन आणि एकनाथ खडसे एकत्र आले यावेळी ही माझी इच्छा आहे, स्थानिक पातळीवरून जर नेत्यांचा विरोध होत असेल तर वरिष्ठ पातळीवर नेते चर्चा करतील आणि गिरीश महाजन आणि एकनाथ खडसे दोघं बसून काय तो निर्णय घेतील, काय असं बोललं आहे रक्षा खडसे। बघू।